द बेस्ट. 1 रुपयात इंग्रजी लिहायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी वाचायला शिका. आणि हो 1 रुपयात इंग्रजी बोलायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी लिहायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी वाचायला शिका. आणि हो 1 रुपयामध्ये इंग्रजी बोलायला पण शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी लिहायला शिका. 1 रुपयामध्ये इंग्रजी वाचायला शिका. आणि हो 1 रुपयामध्ये इंग्रजी बोलायला पण शिका. विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर भारत नांदुरे, राजहंस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, मला अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत, मॅसेजेस आलेत, व्हॉट्सअप पण येत आहेत की सर आम्ही राजहंस एज्युकेशनची ही स्पोकन इंग्लिशची किट घेतली आहे. आम्ही ही पुस्तकं पाहिले, आम्हाला ग्रामरचं पुस्तक आणि ह्या वर्कबुक खूप आवडले आहेत. अनेक शिक्षकांनीही या आपल्या पुस्तकांबद्दल प्रतिक्रिया दिल्यात, त्यांनाही पुस्तक आवडलं. काही शाळेमधून काही शिक्षकांचेही फोन आले, सर पुस्तक खूप छान आहे, विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल आणि विद्यार्थी घरी बसून इंग्रजी बोलणं नक्की 100% शिकू शकतील. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही पहिल्या सुरुवातीपासूनच हा जो प्रतिसाद देत आहात, हा प्रतिसाद बघून मला खूप आनंद होत आहे. एवढंच नाही तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या वर्कबुकमधील दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा हे जे पार्ट्स दिलेले आहेत, क्रियापद, या क्रियापदाचा वापर करून वाक्यही बनवले आणि हे बनवलेले वाक्य आपल्या वरून आम्हाला पाठवलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, हे जे स्पॉन्टेनियस आणि हे जे रिस्पॉन्स आहे, हा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विद्यार्थ्यांना ही पुस्तकं आवडत आहेत आणि विद्यार्थ्यांना ह्याचा जो फायदा होत आहे हे पाहून आमच्या संपूर्ण टीमला आनंद होत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज मी काही महत्त्वाचे 2-3 मुद्दे आहेत, त्यावर तुमच्याशी चर्चा करणार आहे. आता आपण पाहिलं की आपल्या वर्कबुकमध्ये दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा, दिवस चौथा असा हा आपला संपूर्ण जो कोर्स आहे हे 365 दिवसाचा आहे. हा कोर्स सुरू करण्याच्या पूर्वी एक 3-4 लेक्चर महत्त्वाचे आहेत. त्यापैकी एक पहिलं महत्त्वाचं लेक्चर म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद. म्हणजे वर्ब म्हणजे नेमकं काय, ह्याला आपण मराठीत क्रियापद म्हणतो. ह्या क्रियापदाची वाक्यामध्ये काय भूमिका असते, नेमकं क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे कोणकोणते प्रकार असतात, क्रियापदाची वाक्यामध्ये काय भूमिका असते, आणि जसं मराठीमध्ये क्रियापद आपण अभ्यासतो तसं इंग्रजीमध्ये नेमकं क्रियापद कसं काम करतं, आणि मग त्याचा जो फॉर्म आहे V1, V2, V3 म्हणजेच ED किंवा ING, V4 हे जे नेमकं काय असतं, स्ट्रॉंग क्रियापद म्हणजे काय, वीक क्रियापद म्हणजे काय, रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब म्हणजे काय, ह्या गोष्टी जरा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, ह्या 3 टेन्स आणि त्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत याची एक मूलभूत एक बेसिक नॉलेज देणारं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेक्चर आहे. एक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये व्हर्ब बघणार आणि टेन्ससाठी 3 लेक्चर, असे टोटली 3 ते 4 लेक्चर झाल्याच्या नंतर आपण ॲक्च्युअल कोर्सला म्हणजेच दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा, दिवस चौथा अशी सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी विद्यार्थी मित्र हो, अनेक विद्यार्थ्यांचे मला काही फोन येत आहेत व्हॉट्सअप की सर नेमकं काही विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे की नेमका अभ्यास सुरू कसा करायचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, हे जे पुस्तक आहे हे आपलं बेसिक इंग्लिश ग्रामर बुक आहे. या पुस्तकामध्ये ग्रामर संदर्भामधली बेसिक माहिती दिलेली आहे. म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला समजावं, इयत्ता पहिलीपासून दुसरीपासून कोणी जरी वाचलं, अगदी MPSC UPSCची तयारी करणारा जरी विद्यार्थी असेल तरी त्यांनाही फायदा होईल आणि पहिल्या दुसरीच्या विद्यार्थ्यालाही या पुस्तकातून गायडन्स मिळेल. असे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बेसिक इंग्लिश ग्रामर बुक आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर अगदी आपण सुरुवात केलेली आहे मुळाक्षरे, अल्फाबेट्स पण याच्यामध्ये हे तुम्हाला दिसत आहे का, हे अल्फाबेट्स म्हणजे अगदी मराठीमध्ये आपण बघतो की 48 मुळाक्षरे आहेत, त्याच्यामध्ये स्वर कोणकोणते, व्यंजन कोणकोणते, त्याचप्रमाणे आपण इंग्लिशमध्ये कोणते स्वर आहेत, कोणते व्यंजन आहेत, एकूण मुळाक्षरे किती आहेत याची आपण माहिती दिली. हे कोरिलेशन का केलं आपण गेली अनेक वर्षापासून मराठी ऐकत आहोत, बोलत आहोत, वाचत आहोत, एकमेकाशी चर्चा करत आहोत. आपल्या माइंडमध्ये संपूर्ण मराठी बसलेली आहे.
आणि आता एकदमच इंग्रजी शिकत असताना कधी कधी हा विषय खूप नवीन वाटतो, अवघड वाटायला लागतो. म्हणून मी अवघड वाटणारा हा विषय, तुमच्या मनातली भीती निघून जावी, विषय अवघड वाटू नये आणि सोबत सोबत अभ्यास व्हावा. म्हणजे अगदी आपण ज्याप्रमाणे मराठीचा अभ्यास केलेला आहे अगदी त्याचप्रमाणे इंग्रजीचाही अभ्यास करू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून प्रत्येक चॅप्टरला मी ही कोरिलेशन करून दिलेलं आहे. म्हणजे मराठीमध्ये जसे स्वर असतात तसेच इंग्लिशमध्ये पण असतात. हे यावरून आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता येतो. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की सर स्पेलिंग जमत नाही, नेमकं कसं करायचं, हा पण एक प्रॉब्लेम असतो. तर आपल्या कोर्सच्या सुरुवातीलाच आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर करू, म्हणजे जेणेकरून कोर्स सुरू झाल्याच्या नंतर ह्या छोट्या छोट्या अडचणी येणार नाहीत. आणि स्पेलिंग लिहायचं, उच्चार कसा करायचा, या सगळ्या बाबींबद्दल परिपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता हे जे पेज नंबर 8 आणि पेज नंबर 9 आहे, यामध्ये क, का, की, की, कु, कू, के, कौ, हे जे मराठीमधले 12 खडी, ह्याच्यामध्ये क, का, की पासून अगदी ज्ञपर्यंत आणि अ, आ, इ, हा पर्यंत सर्व याला आपण मराठीमध्ये जाणतो. ख कसं लिहायचं हे आपल्याला मराठीत माहिती आहे. खला इंग्लिशमध्ये काय लिहायचं, गला इंग्लिशमध्ये काय लिहायचं, घची स्पेलिंग काय, पची स्पेलिंग काय, बची स्पेलिंग काय, बाची स्पेलिंग काय, ह्या सर्व स्पेलिंग इथं आपल्याला पाहायला मिळतील. आणि मित्रहो, हा जो आपला कोर्स आहे, या कोर्समध्ये तुम्ही ऐकलं असेल की राजहंस प्रॅक्टिस बेस्ड स्पोकन इंग्लिश क्लास, आमची संपूर्ण टीम गॅरंटी देते, विश्वासपूर्ण सांगते की या कोर्सला भाग घेणारा प्रत्येक विद्यार्थी 100% इंग्रजी बोलू शकतो. हो विद्यार्थी मित्र, हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, हे खरं आहे. त्याचं कारण हे की आपण क, का, की, अ, आ, इ यापासून बेसिक गोष्टींना आपण महत्त्व दिलेलं आहे आपल्या कोर्समध्ये. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट की ज्याप्रमाणे आम्ही मेहनत घेतो, मी मेहनत घेतो आहे, आमची संपूर्ण टीम मेहनत घेत आहे इंग्रजीवर, त्याचप्रमाणे इंग्रजीवर तुम्हीही मेहनत घ्यायची आहे. हे 2 वे कम्युनिकेशन, मीही बोलणार आहे, तुम्हीही बोलत राहा. 2 वे कम्युनिकेशन आहे. आम्हीही मेहनत घेत आहोत, तुम्हीही मेहनत घ्या. विद्यार्थी मित्र हो, एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देऊन मी सांगणार आहे. जर समजा एखाद्याला पोहणं शिकायचं असेल, जर पोहणं शिकायचं असेल, आपण किती जरी पुस्तकं वाचले, किती थेरी पाठ केली, आपण हात हलवावं लागतात, पाय हलवावं लागतात, मग असं करायचं तसं करायचं, हे सर्व करून पोहणं जमेलच असं नाही. पोहणं जर शिकायचं असेल डिअर फ्रेंड्स, तर आपल्याला उडी मारावी लागेल. हां ठीक आहे, तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, माहिती घेऊ शकता, मदत घेऊ शकता, परंतु ज्या व्यक्तीला पोहणं शिकायचं आहे त्या व्यक्तीला पाण्यामध्ये उडी मारावी लागते. होऊ शकते की सुरुवातीला त्याच्या तोंडात नाकात पाणी जाईल, त्रास होईल, जमणार नाही, भीती वाटेल, परंतु त्याला पर्याय नाही. डिअर फ्रेंड्स, बिलकुल देर इज नो एनी अदर वे. कारण असं आपण थेरॉटिकली किंवा पिक्चरमध्ये व्हिडिओ बघून पोहणं शिकूच शकणार नाही. ज्याप्रमाणे आपल्याला सायकल शिकायची असेल, सायकलवर बसणेच आहे. सर मला भीती वाटते, सायकल जमत नाही, तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाला म्हणत नाही मला सायकलची भीती वाटते. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर कधीच तुम्ही सायकल शिकू शकणार नाही. आणि जर सायकल शिकायची असेल तर तुम्हाला सायकलवर बसावे लागेल. 2 व्हीलर शिकायची असेल तर 2 व्हीलरवर, 4 व्हीलर शिकायची असेल तर 4 व्हीलरची स्टेअरिंग हातामध्ये घ्यावी लागेल. आता एखाद्या वेळेस 4 व्हीलर शिकायची तुम्हाला जे ड्रायव्हिंग शिकवणारा जो व्यक्ती आहे, खूप एक्सपर्ट आहे, तो खूप उत्कृष्ट पद्धतीनं तुम्हाला सांगत आहे, परंतु तुम्ही कधी स्टेअरिंग हातातच घेत नाही. सांगा तुम्ही शिकणार का? बोला, बोलत राहा, नाही ना? हां, म्हणजे जर शिकायचं असेल तुम्हाला तर स्टेअरिंग हातात घ्यावीच लागेल. जर पोहणं शिकायचं असेल तर पाण्यामध्ये उडी मारावीच लागेल. आणि मित्र हो, जर इंग्रजी बोलायला शिकायचं असेल, मी तुम्हाला किती जरी मेहनत घेतली, तुम्ही शांतपणे हां सर तुम्ही बोलत राहा, आम्ही ऐकत राहू. सर आम्ही आणखी एवढंच नाही, आम्ही खूप छान छान व्हिडिओ ऐकतो. सर आमच्या पप्पांनी आम्हाला खूप कोर्स लावलेत, आम्ही नेहमी व्हिडिओ बघतो. विद्यार्थी मित्र, नुसते व्हिडिओ बघून, नुसता क्लास करून इंग्रजी बोलता येणार का? सांगा. नाही बोलता येणार. मग काय करावं लागेल? मग त्याच्यासाठी सोपा पर्याय, तुम्ही मेहनत घ्या. कारण मेहनत घ्यायला सुरुवात करा, छोटी छोटी मेहनत. मग मला माहिती होतं एकाच दिवशी, समजा आज तुम्ही मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी बोलता येणार, असं होणार आहे का? बिलकुल नाही. म्हणून तर आपण 1 वर्षाचा कोर्स ठेवला. दररोज 15-20 मिनटं, अर्धा तास तुम्हाला वेळ द्यायचा आहे.
वेळ द्यायचा आहे, नेमकं काय करायचं आहे, नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बस 15-20 मिनटं तुम्ही मेहनत घ्या आणि 15-20 मिनटाचा अर्धा तासाचा आपला व्हिडिओ लेक्चर बघा. म्हणजे दिवसाचं तुम्ही 1 तास 40 मिनटं 50 मिनटं मॅक्झिमम 1 तास इंग्रजीला द्यायचा. जर समजा तुम्ही कंटिन्यू दररोज सातत्यानं जर असं करत गेलात, थोडीशी तुम्ही मेहनत आणि मग क्लास, मग खूप मजा येईल. मी काय सांगतो हे तुम्हाला समजेल आणि शिकवलेलं समजेल, लक्षात राहील आणि तुम्हालाही बोलता येईल. बघा मित्र, आज नेमकं काय करायचं आहे, मला दररोजच्या दररोज तुम्ही पण मेहनत घ्यायची, तुम्ही पण अभ्यास करायचा. किती करायचं, खूप नाही, दररोजचं 15-20 मिनटं, अर्धा तास, पाऊण तास करणार ना. तर बघा इथं क, का, की, की, कु, कु दिलेलं आहे. पेज नंबर 8वर तुम्ही तुमच्या पुस्तकात पहा. आणि मग कला के ए, काला के ए, कीला पहिली वेलांटी असलं तर काय, दुसरी वेलांटी असेल तर काय, कु, कु, हे इथं स्पेलिंग दिलेलं आहे. मित्र हो, ही स्पेलिंग कशी तयार होते ह्या पहिल्या लाईनमध्ये अभ्यास करायचा आणि मग हे खाली पूर्ण चार्ट दिलेले आहेत. ह्या चार्टमध्ये तुम्ही पेन्सिलनं लिहायचं आहे. किंवा तुम्हाला वाटत असेल की मला सातत्यानं म्हणजे एकदाच लिहून जमणार नाही, 2दा 3दा 4दा प्रॅक्टिस करायची आहे, तर मग तुम्ही या लिहिण्याच्या आधी ह्या 2 पेजेसचे झेरॉक्स काढा. झेरॉक्स काढून त्याच्यावर 2, 3, 4, 5 वेळेस सराव करा. हा सराव केल्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही नावाची, एखाद्या मित्राच्या नावाची किंवा गावाची कोणाचीही जर स्पेलिंग लिहायची असेल तर लिहिता येणार आहे. बघा बरं, हे 2च पेजेस आहेत. ह्या 2 पेजेसचा जर तुम्ही अभ्यास केला, सराव केलं, 2, 3, 5 झेरॉक्स काढले आणि त्याच्यावर जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही कुठल्याही नावाची स्पेलिंग लिहू शकता. त्यानंतर मित्र हो, काही वेगवेगळे ह्याच्यामध्ये चॅप्टर दिलेले आहेत आपल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये. सायलेंट लेटर्स इन इंग्लिश वर्ड्स, म्हणजे काही शब्दामध्ये सायलेंट वर्ड्स असतात. हे आपण एक चॅप्टर वन बाय वन आपण शिकणारच आहोत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या पुस्तकामध्ये ग्रामरमध्ये आपण वेगवेगळ्या या चित्रांच्या माध्यमातून, काही चार्टच्या माध्यमातून, काही डायग्रामच्या माध्यमातून अवघड विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुरुवातीला तुम्ही काही हे जे बॉक्स दिलेले आहेत ह्या कार्टूनच्या आतमधली मराठीची जी माहिती दिसत आहे का तुम्हाला? हां, तर ही जी मराठीमध्ये दिलेली जी माहिती आहे ती वाचून घ्या. म्हणजे यामुळे नेमका या चॅप्टरमध्ये काय म्हणायचं किंवा कशाचा अभ्यास करायचा किंवा या चॅप्टरचा उद्देश काय हे तुमच्या लक्षात येईल. असं प्रत्येक चॅप्टरला असा आपण जवळपास बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्समधली माहिती आपण वाचावी. आणि मी आधी सांगितलं की हे ग्रामरचं पुस्तक आहे, यामध्ये वेगवेगळे चॅप्टर्स आहेत. आज आपण या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा भाग चर्चा करणार आहोत, ते म्हणजे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, म्हणजे समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द. तर यासाठी हा चॅप्टर आज आपण कशासाठी चर्चा करणार आहोत, तर विद्यार्थी मित्र, हे आपले पार्ट्स आहेत. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 दिसत आहे. तर हे वर्कबुक तुमच्या हातामध्ये आहेत मित्र. तर या वर्कबुकला जर आपण ओपन केलं तर यामध्ये दिवस पहिला, दिवस दुसरा, दिवस तिसरा, दिवस चौथा हे इथं या कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे. बघा, हे दिवस पहिला. आपण जर बघितलं तर हे तर दिवस दुसरा, हे दिवस तिसरा. वरच्या कोपऱ्यामध्ये दिवस पहिला, दुसरा आणि तिसरा असं कंटिन्यू 1 ते 90 दिवस या पार्ट 1मध्ये 1 ते 90 दिवस आहेत. पार्ट 2मध्ये 90 ते 180 दिवस आहेत. पार्ट 3मध्ये 181 ते 270 आहे आणि पार्ट 4मध्ये 271 ते 365. असा आपला कोर्स संपूर्ण 365 दिवसांचा आहे. मग हे 365 दिवसांचा कोर्स का ठेवलेला आहे? मग स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुमच्याही मनावर जास्त बर्डन येऊ नये. बरेच वेळेस लेक्चर असे होतात, आपण कुठं शिकतो 1-1 तासाचे, 1.5 तासाचे आणि ते मुलांच्या डोक्यावरून जातात. आपण जर विचार केला की 10-15 वर्षाच्या मुलाचा कॉन्सन्ट्रेशनचा स्पॅन नेमका 15-20 मिनटं, 25 मिनिट, आणि मग आपण 1-1.5 तास जर कंटिन्यू बोलत राहिलो, ऐकत राहिलो, शिकत राहिलो, मुलांच्या लक्षात राहणार नाही. म्हणून आपण ह्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये स्टेप बाय स्टेप एक कन्सेप्ट, दररोज आपण एक कन्सेप्ट, एक वर्ब शिकणार आहोत. आता समजा आता पहिला दिवस दिलेला आहे, तर पहिल्या दिवसाचा वर्ब आहे आस्क. आस्क म्हणजे विचारणे.
आता बऱ्याचशा मुलांचे मला व्हॉट्सअप आले की सर हे बाजूचं नेमकं काय, हे सिनोनिम्स म्हणजे काय आणि अँटोनिम्स म्हणजे काय. हे बॉक्स इथं रिकामी जागा दिलेली आहे, दिसत आहे का? बरं, तर मग आपण बघतो मित्र की आपण मराठीमध्ये शिकलोत की समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. मग समानार्थी शब्द यालाच आपण सिनोनिम्स म्हणतो आणि विरुद्धार्थी शब्द त्याला आपण अँटोनिम्स म्हणतो. माझा एक उद्देश आहे, हा कोर्स बनवण्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमने असा विचार केला की आपण 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा, बरेचसे क्लास आपण बोलतो की ऐकतो की 8 दिवसात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका, महिन्यात फाडफाड इंग्रजी बोलायला शिका. असं होत नसतं. देर इज नो एनी शॉर्टकट फॉर बिग सक्सेस. तुम्हाला जर उत्कृष्ट इंग्रजी बोलायची असेल, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल, तर त्याला काही शॉर्टकट नाही आहे. म्हणजे मेहनत घ्यावी लागेल आणि मग एका रात्रात काही होणार नाही. म्हणून आम्ही स्टेप बाय स्टेप छोटा छोटा एक टास्क तयार केला आणि संपूर्ण 365 दिवसाचा कोर्स तयार केला. आता पहिला दिवस हा आस्क आहे. नेमकं मग आस्कचं करायचं काय आपल्याला? विद्यार्थी मित्र, हा आस्क वर्ड आहे, हे एक वर्ब आहे. या वर्बपासून तुम्हाला इथं दिलं आहे सूचना. आस्क या क्रियापदाचा वापर करून तुम्हाला जमेल तसे एक इंग्रजी वाक्य पुढील रकान्यात तयार करा. रकाना दिसत आहे तुम्हाला? हां, म्हणजे मी आधी पण 2 उदाहरणं दिली. 4 व्हीलर शिकायची, तुम्हाला स्टेअरिंग हातात घेणे आहे. पोहणं शिकायचं, तुम्हाला पाण्यात उडी मारणे आहे. तसं इंग्रजी जर बोलायला शिकायचं असेल, लिहायला शिकायचं असेल, इंग्रजी वाचायला शिकायचं असेल, तर तुम्हाला सुरुवात करायची आहे मित्रांनो. म्हणजे जसं तुम्हाला शाळेत शिकायचं होतं तुम्हाला, तर तुम्ही पहिलीपासून दररोज शाळेत जाता. काही दिवसामध्ये तुम्हाला मराठी जमायला लागली. क का की की, 2चा पाढा, 3चा पाढा, तुम्ही पाढे पाठ केले. अगदी आता समजून घ्या, बऱ्याच लोकांना, आता ज्या लोकांना इंग्रजी जमते त्यांचं सर्वांचं स्वागत करतो मी, अभिनंदन करतो, नो प्रॉब्लेम. काही लोकांना ते वातावरण मिळालं आणि त्यांना जमत आहे. परंतु ग्रामीण भागातील मराठी मीडियमच्या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश हेच आहे की ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. आणि कृपया कोणी गडबड करू नये. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आजच संपूर्ण शिकून द्यावं, 2 टॉपिक घ्यावे, 3 टॉपिक, असं होणार नाही. हे जे दिलेलं आहे हे सर्वसामान्य विद्यार्थ्याचा विचार करून आणि प्रत्येकाच्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीने हे सुटेबल पार्ट्स केलेले आहेत. त्यामुळं घाई न करता मला असं वाटतंय, जर आम्ही ठरवून दिलेल्या प्लॅनिंगनुसार जरी चालला तरी मिनिमम 1 महिना, काही विद्यार्थ्यांना 2, काही विद्यार्थ्याला 3 महिना, मॅक्झिमम 1 वर्षामध्ये कोणताही विद्यार्थी बोलू शकतो. बिलकुल घाबरण्याचं काही कारण नाही. आत्मविश्वासपूर्वक मी तुम्हाला हे सांगत आहे. उगाच काहीतरी आपला क्लास आहे, विद्यार्थी आहेत आणि बोलून टाकायचं, काहीतरी लोकांना खुश करायचं म्हणून हे नाही. तर मी तुम्हाला कारण सांगतो. आता बघा, तुम्हाला पण विश्वास येईल की 1 वर्षात आपण इंग्रजी बोलू शकतो. हा काही वर्ब दिलेला आहे, आस्क. आस्क म्हणजे विचारणे. आता मग आपण आज म्हणजे दिवस पहिला ज्या दिवशी आपला क्लास होईल त्या दिवशी फक्त आपण आस्कवर अभ्यास करणार आहोत, एका शब्दावर. बघा, म्हणजे आस्कचा वापर करून तुम्ही पहिल्यांदा एक वाक्य बनवा. म्हणजे माझा क्लास सुरू होण्याच्या आधी तुमच्याजवळ हे तयार पाहिजे. पेन्सिलनं लिहून घ्या किंवा रफ वहीमध्ये लिहा. आस्कचा वापर करून मग राम आपल्या सरांना प्रश्न विचारतो. राम आस्क क्वेश्चन टू टीचर. तुमच्या मनावर, तुम्हाला जसं, मी आता हिंट देणार नाही, तुम्हाला जसं वाटेल तसं आधी मराठीत वाक्य तयार करा आणि जसं जमल तसं इंग्रजीत वाक्य त्याला बनवा आणि इथं पेन्सिलनं लिहा. मग आता इंग्रजीमध्ये तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की इंग्रजीमध्ये व्हर्बचं, क्रियापदाचं V1, V2, V3 आणि ING असतं. तर मग बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. तर इथं दिलेलं आहे V1, V2, V3 आणि ING फॉर्म. म्हणजे मित्र, तुम्ही बनवलेलं वाक्य आणि हे जे क्रियापदाचे फॉर्म आहे ह्याचा जर वापर केला आणि आपल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये फॉर्म्युलेज दिलेले आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस, हे सर्व टेन्सचे फॉर्म्युले या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मग त्या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे वाक्य कसं बनल, सिम्पल पास्टमध्ये कसं, सिम्पल फ्युचरमध्ये कसं. मग कंटिन्युअसमध्ये 3, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. त्यानंतर परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट,
फ्युचर परफेक्ट, त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे आपण बघा एक शब्द घेतला, त्या शब्दापासून एक वाक्य तयार केलं, त्या शब्दापासून आज आपण 12 वाक्य तयार करणार दररोज. म्हणजे बघा एका शब्दाचा किती अभ्यास होतो, टोटल 13 वाक्य तयार होतील. तर मग हे करत असताना आपलं जे विचार आहेत किंवा जे टेन्स आहे किंवा जे वाक्य बनवण्याची जी सवय लागून जाईल मेंदूला. जसं आपण आता कॅज्युअली झोपेतून जरी उठलो आणि दारात आवाज येत असेल तर आपण अरे कोण आहे रे, म्हणजे आपल्या मनातून ॲटोमॅटिक हा आवाज येतो. आपल्या माइंडमध्ये सेट झाला आहे, प्रोग्राम झाला आहे, पाथवे नेटवर्क तयार झाले मराठीमध्ये. असं जर आपण दररोज करत गेलो एका दिवसाला 12-13 वाक्य तयार होतील. जर 365 दिवस जर दररोज आपण एकाच वर्बवर काम केलं. आता बरेच लोकांचा फोन येतो, सर सुरू करा, सर सुरू करा, आम्हाला खूप लिहू शकतो आम्ही, 5 वर्ब शिकवा. असं बोलून चालणार नाही मित्र. एकाच वर्बचा आपल्याला एकदा काय आपण वर्ब पकडला तर त्या वर्बचं आपल्याला पूर्ण 12 काळामध्ये नेऊन पूर्ण वाक्य तयार करायचे आहे. म्हणजे परफेक्ट काम, घाई करून चालणार नाही. बघा तुम्ही म्हणताल की नाही सर आम्हाला तुमचा क्लास आवडला किंवा तुमचे बुक्स आवडले, आम्हाला फास्टमध्ये शिकायचं आहे. मित्रांनो तुमचं म्हणणं बरोबर आहे. काही आम्हाला फोन पण येत आहेत, सर फास्ट 2-2, 3-3 दिवसाचा आम्ही अभ्यास करावा का. मी तर तुम्हाला हेच सांगाल, सुरुवातीला 2-3 महिने तरी, किमान 1 महिना, तुम्ही किती जरी टॅलेंट असाल तरी किमान 1 महिना तरी दररोज एकच वर्ब घ्या. मग आता ते वर्ब असा करा बघा, साधारण विद्यार्थ्यांनी किमान हे वाक्य तयार करणे. आणि ज्याला वाटते की मी खूप अभ्यास करू शकतो, माझं बेसिक चांगलं आहे वगैरे वगैरे, तर त्या विद्यार्थ्यांनी किंवा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. मी तुम्हाला अगदी सांगू इच्छितो, हा या आज शब्दाचे जे समानार्थी शब्द आहेत खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्याला आपण व्होकॅब म्हणतो, व्होकॅब्युलरी, शब्दसाठा. आता शब्दसाठा वाढवण्यासाठी ही पर्याय खूप मस्त आहे. मी पण असाच अभ्यास करतो. म्हणजे मी तुम्हाला शिकवतो, सांगतो, बोलतो. मित्र मला तुम्हाला हे सांगायचं, मीही ग्रामीण भागातूनच आलो, मला पण इंग्रजीच्या खूप अडचणी होत्या. मी अभ्यास करताना जी पद्धत वापरली, जी मेथड वापरली, मला असं वाटलं ती मेथड तुमच्यापर्यंत पोहोचावी, म्हणून आमच्या टीमनं ह्याला सगळ्याला फॉर्म्युलेट केलं, स्ट्रक्चर तयार केलं. मित्र बघा हे आस्क शब्द आहे, आजचे समानार्थी सिनोनिम्स. मग आता तुमच्याजवळ गुगल बाबा आहे ना, तुम्ही कुठलं पण शोधू शकता. तुमच्या घरी डिक्शनरी पण असेल, मग एखादी डिक्शनरी तुम्ही उपलब्ध करून घ्या. शाळेमध्ये डिक्शनरी असते किंवा प्रत्येकाकडंच असेल, सुरुवातीला नसेल तर मित्रांची डिक्शनरी वापरा. आणि आस्क या शब्दाचे समानार्थी किंवा गुगल बाबत, आता गुगल तर सर्वांकडे इंटरनेट, मोबाईल, तर मग आस्क या शब्दाचे समानार्थी शब्द 1, 2, 3 जे काही भेटतील ते तुम्ही इथे लिहायचे. ते शब्द, स्पेलिंग, उच्चार आणि अर्थ. आणि मग लगेच आस्कला विरुद्धार्थी शब्द 1 भेटतील, 2 भेटतील, 3 भेटतील, जेवढे भेटतील तेवढे इथे लिहायचं. स्पेलिंग, उच्चार, अर्थ, स्पेलिंग, उच्चार, अर्थ. आता बघा मी तुम्हाला मराठीत, तुम्हाला बरेच लोकांना वाटेल सर हे काय, तुम्ही मराठीत तर शिकलात ना बंधूंनो की सूर्य, आपल्याला मराठीत शिकवलं लहानपणी की सूर्य. मग आपल्याला समानार्थी शब्द रवी, भास्कर, दिनकर, आपण हे शिकलेलं आहोत ना. म्हणजे समानार्थी शब्द आपण वापरतो. जसं की एखादा राक्षसला समानार्थी शब्द सांगा, दानव, दैत्य, आणखी आपण आसूर. म्हणजे समानार्थी शब्दाचं काय, हे भाषेचं म्हणजे समानार्थी शब्द जितके जास्त येतील तितकं आपल्याला बोलण्यासाठी लिक्विडिटी मिळते, बोलण्यासाठी स्पेस मिळतो. म्हणजे आपण बोलू शकतो, व्याप्ती वाढते. जसं आता फॉर एक्झाम्पल की काही विद्यार्थ्यांनी मला म्हणजे आमच्या क्लासमध्ये पण प्रश्न विचारले की सर आम्हाला खूप बोलावं असं वाटतं इंग्रजी, परंतु मग नेमकं सुचतच नाही. मी म्हटलं तसं काही नसते, सुचत नाही वगैरे वगैरे तसं काही नसते. तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या घरी गल्ला आपण म्हणतो बघा, आम्ही तर म्हणतो, म्हणजे आपण कॉईन जमा करतो, पैसे कोणी मामाने, काकाने, आत्याने दिल्याच्यानंतर 1-1 रुपये त्या बॉक्समध्ये टाकून ठेवतो. ते 2 प्रकारचे असतात, एक पत्राचा पण उपलब्ध असतो आणि खापराचा पण. मग त्या आपण त्या गल्ल्यामध्ये 1चा बंदा, 2चा, 3चा,
एकचा 2चा 5चा बनता जसे आपल्याजवळ उपलब्ध होतील कॉईन्स तसे आपण टाकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला काम असते, समजा आता आपल्याला फीस भरायची असेल किंवा गावाला जायचं असेल, आपल्याला ज्यावेळेस पैशांची आवश्यकता असते त्यावेळेस आपण ते फोडतो. तुम्ही करता ना असं? नक्की? हां, काही हरकत नाही. ज्यांनी करताय ते चांगली गोष्ट आहे. ज्यांनी नाही करत असतात हळूहळू एक एक रुपये जमा करत राहा. मग कधी एखादं आपल्याला पुस्तक घ्यायचं असेल तर पुस्तक विकत घेता येईल त्याच्यानं. तर बघा, मग आता मला तुम्हाला हे सांगायचं या उदाहरणावरून की मग आपण ज्यावेळेस ते गल्ला फोडतो, गल्ला फोडल्याच्या नंतर त्यामधून आपण कॉईन्स घेतो. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या गल्ल्यामधून कोणते कॉईन बाहेर पडतात? त्या गल्ल्यामधून तेच कॉईन बाहेर पडतात जे आपण त्या गल्ल्यामध्ये टाकले होते. कळते ना? गल्ल्यामधून तेच कॉईन बाहेर पडतात जे आपण टाकले होते. म्हणजे याचाच उलट अर्थ जर घेतला आपण तर गल्ल्यामधून ते कॉईन बाहेर पडत नाहीत जे आपण टाकले नाहीत. मित्रांनो, आपलं तोंड पण बघा, गल्ला हा. म्हणजे जर समजा शब्द बाहेर तोंडातून जर पाडायचा असेल आपल्याला तर म्हणजे जे शब्द आपण ऐकले आहेत कानाने आणि आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवले किंवा डोळ्याने आपण पाहिले आहेत, वाचले आहेत आणि मेंदूमध्ये साठवून ठेवले, ते शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात. असा कोणता मराठी पण शब्द नाही की जे तुम्ही कधीच ऐकलं नाही ते तुम्ही बोलू शकणार आहेत का? नाही. म्हणजेच आपण जे शब्द डोळ्यांनी पाहिलेत किंवा कानाने ऐकले आहेत ते शब्द आपल्या मेंदूमध्ये जाऊन आपल्या मेमरीमध्ये साठवले जातात. जे शब्द आपण कधी बघितलेच नाहीत ते बोलता येणार आहेत का? नाही बोलता येणार. म्हणजे इंग्रजीचं जाऊ द्या मित्रांनो, इंग्रजी तर ठीक आहे, लांबची गोष्ट. मराठीचं पण बघा ना तुम्ही. बरेचसे शब्द मराठीमधले असे असतात की आपल्याला समजत नाहीत. आपण विचारतो सरांना की सर याचा अर्थ काय? म्हणजे जोपर्यंत एखादा शब्द आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत तो आपण वापरत नाहीत. पहिल्यांदा शब्द सुरुवातीला माहिती होतो, नंतर आपण ते लक्षात ठेवतो, नंतर ते वापरतो. इन द सेम वे, इन द सेम पॅटर्न मित्र, याच पद्धतीनं आपल्याला इंग्रजीतही करावे लागेल. म्हणजेच आता आपण बघितलं की असुर, दानव, राक्षस हे समानार्थी शब्द मग आपण वापरू शकतो. व्हरायटी ऑफ वर्ड्स वी कॅन यूज. बघा ना, भाषा म्हणजे काय? मुळाक्षरापासून अक्षर तयार होतं, म्हणजे अल्फाबेट जे म्हणतो आपण ABCD. आता राम RAM, लक्ष्मण, म्हणजे आपण एक एक अल्फाबेट जोडून त्याचं अक्षर बनवतो. अनेक अक्षरापासून काय तयार होते? बोला. अनेक अक्षरांपासून, बरोबर आहे, वाक्य तयार होतं. अनेक वाक्यापासून पॅरेग्राफ तयार होतं. अनेक पॅरेग्राफपासून पूर्ण चॅप्टर तयार होतो, पाठ तयार होतो. म्हणजे मुळाक्षरापासून अक्षर तयार होतं, अक्षरांपासून अनेक अक्षर आपण जोडले योग्य अर्थानुसार तर वाक्य तयार होतं. वाक्य अनेक जोडले, एक पॅरेग्राफ तयार होतो. पॅरेग्राफ आपण जोडत गेलं. एखादी कथा पूर्ण जे काय आपण तयार करणार होती कथा किंवा एखादा पाठ, एखादा निबंध असेल, एखादी स्टोरी असेल, जे काय असेल ते पूर्ण होईल. म्हणजेच विद्यार्थी मित्र, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून हे पूर्ण इंग्रजी आपल्याला शिकायची. मग मला तुम्हाला ह्या गल्ल्याच्या उदाहरणावरून हे समजून सांगायचं आहे, हे तुमच्या माइंडमध्ये बसवायचं आहे. हे तुमच्या एकदा बुद्धीमध्ये, माइंडमध्ये, मनामध्ये पक्कं करा की गल्ल्यामधून तेच पैसे बाहेर पडतात जे तुम्ही टाकलेले. आता जर जुना कॉईन टाकला असेल तर जुनाच बाहेर येतो, नवीन कॉईन टाकला तर नवीनच येतो, 1 रुपयाचा टाकला तर 1 रुपयाचाच येतो, 2 रुपयाचा जर टाकला तर 2 रुपयाचाच कॉईन बाहेर येतो. आता हे तुमच्या लक्षात आलं. म्हणजेच इंग्रजीमध्ये तसंच आहे. जे कॉईन तुम्ही, म्हणजेच आता इथं कॉईनच्या जागी आपण जे शब्द तुम्ही बघा, कॉईनला रिप्लेस करा, जे शब्द तुम्ही आता तुमच्या माइंडमध्ये टाकला. मग माइंडमध्ये टाकण्यासाठी तुम्हाला 2 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा तुमचा कान आहे आणि दुसरा दरवाजा तुमचा डोळे आहेत. म्हणजे समजा आपण आता एखादा न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये वाचत आहोत. हां, वाचल्याच्या नंतर मौन वाचन म्हणतो आपण त्याला. मौन वाचन करून पण आपण डोळ्यामधून शब्द लक्षात ठेवू शकतो मेमरीमध्ये. आणि दुसरं एक तुमच्याजवळ ऑप्शन आहे ते म्हणजे कान. म्हणजे तुम्ही बातम्या ऐकत आहात किंवा एखादं लेक्चर ऐकत आहात, ऑडिओ सुनते हो, लिसनिंग ऑफ एनी टाईप ऑफ ऑडिओज
तुम्ही ऑडिओमधून ऐकत आहात. म्हणजे ऐकणे आणि पाहणे हे तुमच्यासमोर 2 ऑप्शन आहेत. जसं आपण बघतो की ज्ञानेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आहेत. त्याच्यापैकी हे 2 आपल्याला डोळे आणि कान हे आपल्याला लँग्वेजसाठी म्हणजे होकॅब वाढवण्यासाठी जास्त फायद्याचे ठरतात. तर मग ह्या 2मुळं आपल्याला एक एक शब्द लक्षात राहतो. आता समजा तुम्ही मराठीचे म्हणजे तुम्ही 100च शब्द बोलू शकता. जर ज्यांनी 500 पाठ केले ते 500 बोलू शकते, ज्यांनी 1000 पाठ केले तो 1000 बोलू शकतो. यस डिअर फ्रेंड्स, जसं तुम्ही मराठीमध्ये करता अगदी इंग्रजीतही सेम आहे. जे शब्द तुम्ही वाचलाच नाही ते तुम्हाला जमणार आहे का? मग मुलं म्हणतात सर मला इंग्रजीत जमत नाही. अरे तुझ्या गल्ल्यामध्ये 50च रुपये आहेत, तू म्हणतो की मला 500 रुपयाचे खर्चायचे आहेत, मला 1000 रुपये खर्चायचे आहेत, 5000ची सायकल घ्यायची. संभव होणार आहे का हे? ज्याने एवढंच पाठ केलं थँक्यू, कोणी पाणी दिलं उगाच आपलं थँक्यू, तेवढंच पाठ आहे त्याला. किंवा सकाळी उठलं गुड मॉर्निंग सर, दुपारी गुड आफ्टरनून, संध्याकाळी गुड नाईट. म्हणजे समजून घ्या त्याच्या बॉक्समध्ये, त्याच्या माइंडमध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये हे 5-10 शब्द आहेत. हाय, हॅलो, बाय. अरे हाय, हॅलो, बाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट हे 5-10, थँक्यू हे 5-10, 15-20 शब्द तर कोणालाही पाठ असतात. आता आपल्याला त्याच्या पुढचं बघायचं. जेवढे शब्द तुम्ही वाढवणार तेवढं तुम्ही इंटेलेक्च्युअल होणार, तेवढे व्हरायटी ऑफ वाक्य तुम्हाला तयार करता येते. जसं आपण बघा आता ABCD EFGHIJ हे जे अल्फाबेट लेटर्स आहेत हे किती आहेत बोला? किती? 26 लेटर्स. म्हणजे दुनियातलं कोणतंही नाव तयार करायचं असेल मग तुम्ही राम करा, लक्ष्मण करा, हनुमान करा, सीता करा, अब्राहम लिंकन करा, नेपोलियन करा, न्यूटन करा, गॅलिलिओ करा, हिटलर करा, एखाद्या विषयाचा फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, बायोलॉजी, कोणताही शब्द तयार करा. तुम्हाला या 26 लेटरला फक्त आलटून पलटून योग्य पोझिशन देणे आहे. बस असंच आपल्याला एक एक गोष्ट शिकायची. जसं 26च लेटर आहे त्याच्यापासून शब्द तयार होतो. मी तुम्हाला पुढच्या एक नाउन्स ज्यावेळेस शिकू आपण त्यावेळेस सांगू दुनियातलं कोणताही शब्द घेतला दुनियातला तर ते फक्त 6 जातीपैकीच पार्ट्स ऑफ स्पीच शिकवताना मी सांगेल तुम्हाला 8 जातीपैकीच एक असतो. काही अपवाद सोडले तर आपण प्रत्येक शब्दाला जवळपास एकच जात आहे आणि ती जात ज्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतो, नाउन, प्रोनाउन्स, मी ते तुम्हाला सांगेल नंतर. मला तुम्हाला आजच्या या इंट्रोडक्टरी लेक्चरमधून तुम्हाला म्हणजे जे आपल्याला डे 1, डे 2, डे 3 सुरू करायचं आहे तत्पूर्वीची जी पार्श्वभूमी माहिती पाहिजे होती तुम्हाला, तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक शब्दाला आस्कला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्ही शोधायचे. आजपासून तुम्हाला मेहनत करायला सुरुवात करायची. बाळांनो तुम्ही किट घेतली आहे, पुस्तकं संच घेतला आहे तुमच्या आईवडिलांनी कुठंतरी जाऊन. बघा आम्ही पण खूप या कर्फ्यूमुळं या लॉकडाऊनमुळं आमची पण खूप परेशानी झाली. एक गावाला आम्हाला 2-2 वेळेस चक्कर माराव्या लागल्या. एवढ्या त्रासातून तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी ही किट आणून दिली. मग तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी नेऊन घरी ठेवून दिली असेल. असं करू नका प्लीज. आता बघा तुम्ही आजच्या आज झोपण्याच्या आधी हे आस्कला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द जे तुम्हाला 1, 2, 3, 4 जे भेटतील तेवढे इथं पेन्सिलनं लिहा, नाही तर तोपर्यंत तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. नंतर मी तुम्हाला बरेचसे मॅक्झिमम शब्द सांगणारच आहे. मी तुम्हाला एका दिवशी एकाच वर्क सांगणार आहे. तुम्ही पण एका दिवशी एकच करा. उद्याच्याला तुम्ही स्वतःहून दुसऱ्या वर्बवर काम करा. म्हणजे जॉईन आहे, तिसरा वर्ब फिक्स आहे, याच्या समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द तुम्हाला अभ्यासायचे. मी एकदा परत सांगतो. सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द. ज्याप्रमाणे आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द वापरतो त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये पण समानार्थी शब्द असतात. जोपर्यंत तुमचा शब्दसाठा वाढणार नाही तोपर्यंत तुम्हाला वेगवेगळे वाक्य चांगल्या प्रकारे बनवता येणार नाहीत. आणि म्हणून तर मी तुम्हाला फाडफाड इंग्रजी बोलता यावं, वेगवेगळ्या विषयावर बोलता यावं. आय एम गोइंग टू स्कूल अँड गुड मॉर्निंग अँड गुड नाईट अँड बाय बाय अँड आफ्टरनून हे एवढ्या पुरतं नाही. म्हणजे तुम्हाला कुठलंही वाक्य बोलता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी शब्दसाठा लागतो. म्हणून पहिल्या दिवशीपासूनच आपण ही खबरदारी घेत आहोत की शब्द कसे वाढतील. म्हणजे आज यापासून तर आपण एक वाक्य बनवलं ते 12 काळात पण तयार करणार आहोत आणि त्यासोबतच आज या क्रियापदाचे काही समानार्थी शब्द आणि काही विरुद्धार्थी शब्द हे मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दररोजच्या दररोज तुम्हाला सुरुवातीला हे एवढं पूर्ण करायचं आहे आणि नंतर माझं लेक्चर ऐकायचं. नाही तर तुम्ही म्हणताल
सर तुम्ही शिकवत राहा, तुम्ही शिकवल्याच्या नंतर आम्ही घेतोच लिहून, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करत राहा. बाळांनो, बिलकुल असं करायचं नाही. बघा आत्तापर्यंत तुम्ही जे केलं ते केलं. मला माहिती आहे तुम्ही बरेचसे आता विद्यार्थी कोणी 5वीला असेल, 6वीला असेल, 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला, आत्तापर्यंत अनेक शिक्षकांनी तळमळीनं तुम्हाला सांगितलंही असेल. तुमचे पालकही म्हणत असतील की रोजचे शब्द पाठ करा, परंतु तुम्ही तुमच्यापैकी बरेच जणांनी हे सिरियस घेतलेलं नसेल. आता हे सिरियस घेतलं का नाही हे तुम्ही एका मिनिटात आता जज करू शकता. तुम्हाला इंग्रजी बोलता येते का? आता तुम्हाला सांगायचं की बाबा आमच्या शेळीने 2 पिल्ले दिले, बोला मग. पावसामध्ये पत्र गळत आहे, बोलता येईल. माझ्या दारासमोर चिखल झाला आहे, बोलता येईल. जर बोलता येत असेल, जर तुमच्याजवळ इनफ नॉलेज असेल, इनफ नॉलेज म्हणजे इंग्रजीमध्ये नॉलेज म्हणजे काहीच नाही, शब्दसाठा. ग्रामरचा लई मोठा फरक पडत नाही मित्रांनो. आजही तुम्हाला मी सांगतो, ग्रामरचा भाषा बोलण्याशी जास्त संबंध नाही. हां, कुठं संबंध येतो तेही मी तुम्हाला सांगतो. आता गावाकडची माझी आजी खूप चांगलं मराठी बोलते. तिनं ना शाळेत गेली होती, ना कोणता क्लास लावला होता, बिलकुल काही नाही. ती म्हणते, ती ग्रामर नेहमी वापरते. ती म्हणते काल आम्ही शेताला गेलो होतो. कोणता काळ आहे हा? काल आम्ही शेताला गेलो होतो, भूतकाळ. किंवा ती सांगते पुढच्या महिन्यात माझ्या नातवाचं लग्न आहे. मग हा कोणता काळ? भविष्यकाळ. म्हणजे गावाकडच्या आपल्या आजीला, गावाकडच्या आपल्या बांधवांना, आपण तरी शाळेत जातो दररोज, मग ती आजी आपली कुठे गेली शाळेत मित्रांनो? मग ती तर सांगते ना पुढच्या महिन्यात माझ्या नातवाचा वाढदिवस आहे. मग ती पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या आठवड्यात म्हणजे भविष्यकाळ. अरे तिला आपण, त्या आजीमाईला आपण कधी शिकवलं का वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ? तरी ती वापरते, वाक्य तयार करते, बोलते. तिला आपण बोललेलं समजतं, ती आपल्याला बोलल्यावर समजते. म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा क्लास नसताना ती मराठी किती बोलते, ग्रामरही वापरते. मला तुम्हाला हे कॉन्फिडन्स द्यायचा मित्रांनो, ग्रामर जे आहे ते आपण फक्त कशासाठी कामाला येतं. आता बघा आपल्या गावाकडच्या बोलण्यामध्ये आणि मराठीच्या, समजा मराठीमध्ये 2 मित्रांची चर्चा आहे, आपण ती जी चर्चा करतो ती चर्चा आणि एखादे न्यूज अँकर चर्चा करतात, बातम्या आपण ऐकतो, त्यामधला जो फरक आहे भाषेचा तो फक्त ग्रामरमुळे आहे. ग्रामर इज अ सिस्टमॅटिक, ग्रामर इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ लँग्वेज. डेफिनेशन ऑफ ग्रामर मला तुम्हाला अशा पद्धतीनं सांगावीसे वाटेल. ग्रामर इज अ नथिंग बट सिस्टमॅटिक और सायंटिफिक स्टडी ऑफ लँग्वेज. एखाद्या भाषेचा पद्धतशीरपणे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं म्हणजे ग्रामर. मित्रांनो, आपण ग्रामरचा अभ्यास करूया, सिस्टमॅटिक भाषेचा अभ्यास करूया, त्याला वेळ आहे. आज मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्हालाही इंग्रजी बोलता यावं. तुम्हाला सांगायचं की उद्याच्याला समजा तुम्ही क्लासमध्ये गेलात आणि मुलाने म्हटलं तुला उशीर का झाला रे बाबा, तू का? तर तुम्हाला सांगायचं की मी दळण आणायला गेलो होतो, गिरणीमध्ये उशीर झाला. कसं बोलणार इंग्रजीमध्ये? आहे ना मुद्दा? हे मी तुम्हाला शिकवणार. आणि ज्या विद्यार्थ्याला हे जमत असेल तर समजून घ्या, त्याची इंग्रजी पक्की आहे. आणि ज्याला जमत नसेल तर समजून घ्या की आपल्याला शिकावं लागेल. त्यासाठी दररोज क्लास करत राहा. आणि मित्र, तुम्हाला मी किट सांगितलं आजच्या या सगळ्या मार्गदर्शन सत्रामध्ये. ग्रामरचं पुस्तक आणि हे 5 संच बघितलं आपण. त्याच्यानंतर उद्याचा जो क्लास असेल आपला नेक्स्ट व्हिडिओ ते व्हर्बवर असेल. व्हर्ब म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे वेगवेगळे V1, V2, V3 फॉर्म काय असतात, ING काय असतं, मराठीत होते का फक्त हे इंग्रजीत असतं, स्ट्रॉंग व्हर्ब, वीक व्हर्ब हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचे 3 लेक्चर होतील, साधारणपणे 2 ते 3 लेक्चर, ते म्हणजे टेन्सवर होतील. टेन्स नेमकं काय, त्याचे डिफरंट टाईप्स ऑफ टेन्सेस. आणि त्याच्यानंतर मग आपण सुरू करू 2020. म्हणजे बस आजचा व्हर्ब आणि त्याचे वाक्य जमेल ना? हां. तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या का? तर आज तुम्हाला न चुकता सुरुवात करायची आहे. आजचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द शोधून काढायचे, लिहित राहा. तर
मित्र आज आपण वेगवेगळी माहिती बघितली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वर्बचा अभ्यास करू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.